मी मुकेश धुमाळ, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट, आडगाव, नाशिक. नाशिक या पंचकृषीमध्ये डाळिंबाचे लाल सोनं उगताय आणि या लाल सोन्यामध्ये शेतकरीचे कष्ट आणि अल्फा फ्रूटचा एक प्रयत्न आहे की त्यांना चांगल्या चांगल्या कष्टामध्ये चांगल्यात चांगला प्रतीचा भाव मिळावा. एक सर्वात प्रथम व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य असं आहे की या आपल्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये जे लाल सोनं उगतं आहे आणि या देशामध्ये विदेशामध्ये या लाल सोन्याने नाव जे गाजलेलं आहे, त्या गाजलेल्या सोन्यामध्ये एक छोटासा आम्ही एक शेतकऱ्याकडून एक इंटरव्ह्यू घेतोय. सर, तुमचं नाव, सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव विश्वनाथ सावळराम डावकर, तालुक्यात जुन्नर जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, बर, त्या तालुक्यातील बेल्ले गावाचा आहे मी. बेल्ले गावात. इथून साधारण 150 पावणे 200 बरं बरं 150 पावणे 200 किलोमीटरहून सर माझ्याकडे आलेले आहेत. सर, आजच्या मार्केटची स्थिती कशी वाटते तुम्हाला? आजचं मार्केट, आपलं मार्केट निश्चितपणे चांगलं आहे. हो. कारण आम्ही 2-3 दिवसापूर्वी तुमचे रील्स पाहिले होते बर आणि त्या दृष्टीने आम्ही मग इकडे माल आणायचं ठरवलं बर आणि जी आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा चांगला भाव मिळाला. बरं, म्हणजे तुमचं समाधानकारक आहे? आमचं फार समाधानकारक आहे. आमचं- या सरांचं समाधानकारक आहे. हे आमचे आलेले रील बघून आलेले आहेत आणि यांची केव्हाची चुटबुट चालू होते की काय होणार काय नाही मालाचं. सर, सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा. शरद गायधनी, बरं, पळशे. पैशाचं. सर, कसं वाटलं तुम्हाला मार्केटमध्ये येऊन आज आमच्या? छान वाटलं, छान वाटलं. रेट बीट कसे वाटले? व्यवस्थित. व्यवस्थित वाटले. म्हणजे सर्वात महत्वाचं की शेतकरी आपल्याकडे समाधानकारक आहे. आणि पुन्हाच एक वेळेस मी ना आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की मार्केटमध्ये मोठे माल जो आहे, थोडस मोठ्या मालांना डिमांड कमी आहे, पण जे मीडियम माल आहे तुमचे 300 ग्राम पासून जे खालचे माल आहे हे खूप प्रतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने माल विकले जात आहे. त्याच्यामुळे भाऊ थांबायचं नाही, विचार करायचा नाही. मी म्हणतो म्हणून नाही, 100% माझी इच्छा आहे. भाऊ, मी तुमच्याशी बोलतोय, लक्षात घ्या. जे पाहता आहेत मला, मी तुमच्याशी बोलतोय. आपलं मार्केट, अल्फा फ्रूट मार्केट 100% यायचं भाऊ. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र भाऊ.